हाय फ्रेंड्स, आज आपण शिल्लक राहिलेल्या इडलीपासून खूप असा चटपटीत असा नाश्ता पाहणार आहोत। त्यासाठी मी वेगळ्या वस्तूंचा पण येथे वापर केला आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, कुठे स्किप करायचं नाही, पळवायचं नाही, म्हणजे तुम्हाला कळेल। नाहीतर तुम्ही जर पळवला, स्किप केला तर तुमची रेसिपी चुकू शकते, म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनचं बटन प्रेस करायचं आहे आणि छान अशा कमेंट्स करायचे। हे बघा, अशा प्रकारे आपण कट करून घेतलं। त्यासाठी आपण इडलीचे पीसेस असे करून घेतलेत। एक कांदा घेतला, एक टोमॅटो आणि कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतली। सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे। तेल छान गरम झालं की जिरे टाकणार आहोत। जिरे छान असे तडतडले, मोहरी टाकली। मोहरी तडतडली की आपण जिरे टाकणार आहोत। जिरे मोहरी छान तडतडली की जो आपण एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धवट कच्चसर ठेवू शकता, पण मला तो दाताखाली लागलेला आवडत नाही, म्हणून मी पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत त्याला परतणार आहे। खूप छान होणार आहे रेसिपी। अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल। राहिलेल्या इडलीचा छान असा मधल्या वेळेसाठी नाश्ता ही रेसिपी। हे बघा, अशा प्रकारे आपला कांदा छान परतून झाला आहे। त्यानंतर मी आले लसणाची पेस्ट टाकली आहे। आल्या लसणाच्या पेस्टने खूप छान स्वादिल अगदी तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये इडली फ्राय खाल्ल्याचा आनंद मिळेल। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे सॉसचा पण वापर करू शकता, पण मी सॉस नाही टाकले। त्यानंतर जो बारीक चिरलेला टोमॅटो एक घेतला होता मी, तो टाकला आहे। तो छान असा मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। खूप सुंदर चव लागते। स्किप करू शकता टोमॅटो तुम्हाला आवडत नसेल तर, पण मला आवडतो म्हणून मी प्रत्येक माझ्या भाजीमध्ये असतोच टोमॅटोचा वापर। खूप छान असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हळद टाकायची आहे। हळदीने रंग पण छान येतो आणि हळद आपल्या तब्येतीसाठी पण चांगली असते। आणि मी माझा घरगुती मसाला टाकला आहे, जो कांदा लसूणचा काळा मसाला आहे तो टाकला आहे। त्याने खूप छान चव लागते आणि रंग पण खूप छान आला आहे। आणि त्यानंतर आपण जे इडलीचे तुकडे करून घेतले होते, छोटे छोटे पीसेस करून घेतले होते, ते आपण टाकणार आहोत। खूप सुंदर। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस केली की तुम्हाला माझ्या रेसिपीचं छान टेस्टी युनिक नवीन पद्धतीने केलेल्या रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच मिळेल। आपण थोडीशी कोथिंबीर टाकून छान असं परतून घेतो आहे, कारण कोथिंबीरीचा स्वाद खूप छान लागतो अशी तुम्ही टाकली तर। आणि थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण 2-3 चमचे, जेणेकरून जो मसाला आहे तो सर्व इडलीला व्यवस्थित लागेल। अशा प्रकारे बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे आणि रंग पण किती सुंदर आला आहे। आणि माझी रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली ना मैत्रिणींनो, तर पटकन लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे तुमचे मित्र आणि मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये, म्हणजे त्यांना पण नवीन रेसिपीचा आनंद मिळेल आणि माझ्या चॅनलला तुमचा सपोर्ट होईल, कारण तुमच्या सपोर्टमुळेच मी आज इथपर्यंत आली आहे। मग इथून पुढे पण आपण असा सपोर्ट करत राहायचं आहे आणि छान कमेंट करायची आहे आणि शेअर करायचं आहे। वरनं पण आपण छान अशी कोथिंबीर टाकली। बघा किती सुंदर झाली आहे आपली इडली फ्राय ही रेसिपी। खूप सुंदर। रंगच नाही मैत्रिणींनो, चव पण खूप छान येणार आहे, कारण आपण येथे लसूण आणि आल्याची पेस्ट पण टाकली आहे आणि जो घरगुती मसाला आहे काळा तो टाकला आहे। छान अशी कोथिंबीर टाकून सर्व करतोय। बघा किती सुंदर झाली आहे। चला मग पटकन लाईक करा आणि शेअर करा आणि छान अशी कमेंट करा। बघा किती सुंदर झाली आहे इडली फ्राय रेसिपी। माझी रेसिपी आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। स्वस्थ रहा, मस्त रहा, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। अशाच वेगवेगळ्या नवीन रेसिपी पाहत राहा। धन्यवाद।